2019ला जो पहाटेचा शपथविधी झालेला होता ते एक षडयंत्र होतं. ते कुणी रचलं माहित नाही. उद्धव ठाकरे काँग्रेस हे षडयंत्र रचू शकत नाहीत, मग कुणी रचलं असं छगन भुजबळांनी सवाल केलेला आहे. हे छगन धनंजय भुजबळ मुंडेंना केला तो सवाल, कारण हा धनंजय मुंडेंनी 3 दिवसापूर्वी बघा, हा दोघांमधला वाद आहे. शपथविधी झाला, पार पडला, त्यात सगळेच जवळजवळ सामील होते. प्रत्येक जण सामील होता त्या गुन्ह्यामध्ये ना, पण तो गुन्हा फसला, खुनाला वाचा फुटली, गुन्ह्याला वाचा फुटली. आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही. धनंजय मुंडे म्हणतायत मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला अजित पवारांना. मग आता का नाही प्रयत्न केला? आता का नाही त्यांना अडवलं? आपल्या काकांच्या पाठीत खंजीर खुपसत असताना तुम्ही पाहत होतात, किंबहुना त्या अजित पवारच्या मंगळाला तुम्ही बळ देत होतात. तुम्ही आता का नाही अडवलं? आता कसल्या चर्चा करताय? चला, उदय सामंत म्हणतायत राजकीय भूकंप होणार, 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत. 15 आमदार म्हणजे शिंदे गटाचेच 15 आमदार त्यांच्या संपर्कात. राहुल शेवाळे म्हणतात 23 तारखेला मोठ्या बघा, तुमच्या पक्षाचे आमदार खासदार. राहुल शेवाळे काय बोलतात त्याच्यात जाऊ नका. राहुल शेवाळ्यांचा पराभव शिवसेनेनं केलेला आहे. दारुण. कोणाचं काय तुम्ही फार महत्व देताय? आता काय किती फोडाफोडी करणार आहेत ते? तुमचा पक्ष भविष्यात टिकतोय की नाही हे तुम्ही आधी, जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत तुमचा पक्ष टिकेल, एवढंच मी सांग. त्यानंतर तुम्हाला कोणालाही भविष्य आणि भवितव्य नाही. तुम्ही तुमचे सगळे लटकते आणि भटकते आत्मा होणार आहेत. नंतर या दारातून त्या दारात, ह्या दारातून सगळे लटकते भटकते आत्मा फिरणार आहेत. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून निवडणूक आयोग तुमच्या पाठीशी आहे. अमित शहांचा आशीर्वाद आहे म्हणून सर्वोच्च न्यायालय हवा तसा निकाल तुम्हाला देतो आहे. अजून काय आहे तुमच्याकडे? प्रचंड पैसा आहे म्हणून तुम्ही निवडणुका जिंकताय. बाकी तुमची स्वतःची विचारधारा काय आहे, तुमचा पक्ष काय आहे, लोक विकत घ्यायचे, मतदार विकत घ्यायचे, संस्था विकत घ्यायच्या सगळ्या आणि निवडणुका लढायच्या. हे सगळं अमित शहा यांच्या करंगळीवरती उभं असलेलं पाप आहे, हे त्यांना मी सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सगळे गड किल्ले आहेत त्याच्यावरचं अतिक्रमण हटवलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 फेब्रुवारी ते 31 मे पर्यंत या अतिक्रमण सगळं हटवायचे आदेश दिलेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना हे अशा प्रकारे एक वैभव प्राप्त होणार असेल तर हे मोठं काम आहे. आणि जर राज्याचे मुख्यमंत्री यात लक्ष घालणार असतील तर नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा देतो. चले, आपका कुछ है? उद्धव ठाकरे यांनी